Okay, ma'am. Preposition of time. दिसते सगळ्यांना स्लाइड? Yes, ma'am. Yes. Ma'am, it is visible. Now preposition of time, when you are referring days or dates, you are supposed to use on as a preposition. Okay? ज्या वेळेला आपण days of the week सांगतो आणि dates सांगतो, जसं की on Monday, on so and so date. डेट जिथे मेन्शन होते किंवा डेज जिथे मेन्शन होतात तिथे अनडाउटेडली यू आर सपोज टू यूज ऑन. नाउ preposition in you are going to use with months, that is in January, in February. Seasons, in summer season, in winter season. In year, in 1948, in 2021. Part of the day, in the morning, in the evening, but at night. Okay, why it is being used so, I cannot claim. This is exception because it comes in a phrasal verb. Okay, आपण in night नाही म्हणत, at night म्हणतो. Okay, at midday म्हणतो, at midnight म्हणतो, in the midnight म्हणत नाही. परंतु मॉर्निंगला at morning नाही म्हणत, in the morning, in the afternoon, in the evening. Okay, so these are the exceptions after a period. Then at is used a specific point of time, at o'clock. Again, there are few exceptions that we are going to see when we are going to study the examples. So you have to be prepared and ready for the examples, because few rules or few exceptional rules get satisfied when we look at the sentences. When we study the sentences, when we look at the meaning of the sentences with reference to its context, जेव्हा आपण preposition meaning point of view शिकतो, contextual reference ने शिकतो, त्यावेळेला आपल्याला ते जास्त चांगल्या पद्धतीने कळतात. त्याला काही खूप डेफिनाइट रूल नाहीये. इट्स नॉट अ सायन्स, दिस इज अ लँग्वेज. सो लँग्वेज मध्ये असंच का, याला फारशे पर्टिक्युलर उत्तर तुम्हाला मिळत नाही, म्हणून एक्सेप्शनल रूलचा अभ्यास करावा लागतो, सो दॅट वी वोंट कमिट अ मिस्टेक व्हाईल स्पीकिंग. आणि हे मिस्टेक्स आपण कधी कमी करू शकतो, ज्या वेळेला आपल्याला वाचनाची सवय लागते. स्पेसिफिक पॉइंट ऑफ टाइम, जसं मी सांगितलं की at 8 o'clock, at 9 o'clock, जेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट टाइम सांगायचा आहे, त्याला पण काही एक्सेप्शन्स आहेत. ते कसे ते आपण सेंटेन्सेस मध्ये बघणार आहोत. आता सगळ्यात जास्त गोंधळ घालणारे जे दोन प्रेपोजिशन्स आहेत, म्हणजे जे मी बघते लोक युजली कमिट करतात मिस्टेक, ते म्हणजे सिन्स आणि फॉर. डू यू हॅव द प्रॉब्लेम विथ सिन्स अँड फॉर? सिन्स आणि फॉरचा अर्थ नक्की माहिती आहे का तुम्हाला? No, ma'am. No, ma'am. हो. Since म्हणजे टाइम रिप्रेझेंट करणं. सिन्स म्हणजे टाइम रिप्रेझेंट करतो, आणि फॉर काय करतो? कॅन एनीवन टेल मी? फॉर पिरियड म्हणजे कोणत्या पिरियड मधला तो टाइम आहे तो रिप्रेझेंट करतो. नको सांगू, तुला माहितीये का? No, ma'am. Please do tell. मराठीमध्ये मला कोणी सांगू शकेल का सिन्स आणि फॉर मध्ये काय फरक आहे? फॉर म्हणजे त्यासाठी. त्यासाठी No, आपण ma'am. टाइमच्या फॉर. मॅम फॉर म्हणजे त्यावेळेस. सिन्स म्हणजे पासून. सिन्स म्हणजे पासून आणि फॉर म्हणजे? मॅम, सिन्स म्हणजे पॅसिफिक आणि फॉर म्हणजे काही माहिती नाही मॅम माहिती. हॅलो मॅम, आपण सिन्स म्हणजे तेव्हापासून. हा? सिन्स म्हणजे तेव्हापासून, म्हणजे तो तेव्हापासून बसलेला आहे असं. ओके. आणि फॉर म्हणजे? त्यासाठी. त्यासाठी बसलाय आणि बसलाय असं नाही. आपण मराठीमध्ये म्हणतो त्यासाठी गोष्ट मॅम, एखाद्या पर्टिक्युलर टाइमला सुरू होते. माझं नीट ऐका. आता फॉर आणि सिन्स मध्ये तुमच्याकडनं कुठल्याच प्रकारचा गोंधळ होता कामा नये कधीच.
मराठीमध्ये आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीच्या कामाला मी यापासून सुरुवात करणार. पासून म्हणजे सिन्स आहे आणि पर्यंत म्हणजे फॉर. आय एम गोइंग टू स्टे देअर फॉर अ वीक. एक आठवड्यापर्यंत तिथे राहणार आहे. फॉर अ वीक वी आर नॉट गोइंग टू एंगेज एनी लेक्चर्स. एक आठवडाभर. फॉर अ मंथ I will study hard. 1 महिन्यापर्यंत मी. But I will start studying since. I have started studying since. पासून. लक्षात घ्या, ज्या ज्या वेळेला आपण पासून म्हणतोय त्यावेळेला आपली ऍक्शन जी आहे ती सुरू झालेली आहे. अँड while speaking also the action is going on. त्यामुळे ज्या वेळेला सिन्स यूज होतो त्यावेळेला एकतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याच प्रकारची शब्दरचना तुम्हाला दिसते. सो जिथे हॅव प्लस V3 आहे किंवा जिथे हॅव बीन प्लस V3 आहे तिथे अनडाउटेडली सिन्स यूज करायचा. मी एखादी गोष्ट ठराविक कालावधीपासून करत आलेली आहे असं मला म्हणायचं आहे. याचा अर्थ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. अनडाउटेडली एक्सेप्शन्स आहेत पण पासून आणि पर्यंत हे चेक करायचं. पॉइंट हॅलो ऑफ मॅम. टाइम. मॅम मीन्स आपण सिन्सला पास्ट हॅबिच्युअल ऍक्शन आणि प्रेझेंट हॅबिच्युअल ऍक्शन स्पेसिफाय करायला यूज करतो ना. येस. पास्ट स्पेसिफाय करत नाही आपण. पास्ट परफेक्ट आणि पास्ट प्रेझेंट परफेक्टच आपण स्पेसिफाय करू शकतो सिन्स. ही एखादी गोष्ट या टाइम पासून करत आली आहे असं आपण म्हणतो त्यावेळेला साहजिक आपल्याला अशा अर्थाचाच वर्क फॉर्म यूज करावा लागतो. दुसरी महत्वाची गोष्ट, सिन्स आपल्याला पॉइंट ऑफ टाइम सांगतं. म्हणजे सिन्स मॉर्निंग. Ma'am, your screen was not visible. सकाळपासून. Ma'am, screen visible and आवाज अटकतोय. Screen is. If the screen is Ma'am, visible now. Yes, ma'am. आपण Yes, मराठी ma'am, screen दिसते पण सकाळ- आवाज. मी एखादी गोष्ट करते असं म्हणतोय सिन्स. आणि फॉर सकाळपर्यंत मी ही गोष्ट करणार आहे. फॉर पर्यंत फॉर आहे. पासून सिन्स आहे. पिरियड ऑफ टाइम सांगतं फॉर. इथपासून इथपर्यंत. पर्यंत आहे म्हणजे पिरियड ऑफ टाइम आहे. इथून तर इथपर्यंत होणार आहे म्हणजे पिरियड ऑफ टाइम. इथपासून सुरुवात करणार आहे म्हणजे सिन्स. पॉइंट ऑफ टाइम. ते दिलंय बघा. सिन्स फॉर अ स्पेसिफिक पॉइंट इन टाइम अंटिल नाव. पास्ट टिल नाव म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. आणि फॉर ओव्हर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. पिरियड ऑफ टाइम इज फॉर अँड पॉइंट ऑफ टाइम इज सिन्स. आपण याचे एक्झाम्पल्स बघू कारण की लॉट्स ऑफ स्टुडंट्स यूज टू कमिट मिस्टेक वाईल युझिंग दिस. क्लिअर झालंय तुम्हाला एवढं? येस मॅम. Yes, ma'am. Then comes ago from now to a specific point in the past. long ago. ज्या वेळेला आपण पास्ट रेफरन्सने पास्ट सेंटेन्स फ्रेमिंग मध्ये ज्या वेळेला मागच्या कालावधीचा रेफरन्स देतो दॅट टाइम वी यूज अगो. देन कम्स ड्युरिंग थ्रू आउट द कोर्स. एखादा कोर्स कंप्लीट करतोय, एखादी ऍक्शन करतोय, च्या कालावधीमध्ये जे काही चालतं. ड्युरिंग म्हणजे थ्रू आउट या पॉइंट ऑफ व्ह्यू. बिफोर प्रिव्हियस टू इन टाइम. माहिती आपल्याला बिफोरचा अर्थ च्या आधी. आफ्टर सबसिक्वेंट इन टाइम. सबसिक्वेंट म्हणजे लागून. हे झाल्यानंतर लगेच ज्या वेळेला एखादी दुसरी गोष्ट आपण करणार असू दॅट टाइम वी यूज आफ्टर. After 12 o'clock, after 1 o'clock, in that reference we cannot use at. We use after when we are referring time, but this is subsequent in time, at later time than. या नंतर असं आपल्याला ज्या वेळेला स्पेसिफिक करायचं असेल. Until चा अर्थ till to a certain point in time. या पॉइंट पर्यंत मी ही गोष्ट हे काम करणार नाही किंवा करणार आहे या रेफरन्सने आपण अंटिल वापरतो. टू किंवा पास्ट हे आपण टेलिंग द टाइम. इट इज 10 to
2 o'clock. It is 5 to 11 o'clock. 11 वाजायला 5 मिनिटं बाकी आहे असं आपण ज्या वेळेला टाइम सांगतो त्यावेळेला टू. आणि वेळ जर का निघून गेलेली 11 past 5 म्हणजे 11 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. 12 past 30 म्हणजे 12 वाजून 30 मिनिटं झालेत. अशा प्रकारे ज्या वेळेला आपण टाइम सांगतो त्यावेळेला आपण टू किंवा पास्ट या प्रेपोजिशनचा वापर करतो. पास्ट हा फक्त वेळ सांगण्यासाठी म्हणून यूज झाला तर प्रेपोजिशन आहे, अदरवाईज नाही. फ्रॉम हा परत स्टार्टिंग पॉइंट. एखादी गोष्ट एखाद्या दिवसापासून एखाद्या वेळेपासून सुरू होणार आहे त्यावेळेला यूज स्टार्टिंग पॉइंटला आपण फ्रॉम यूज करतो आणि एंड पॉइंटला टू. मंडे टू फ्रायडे. मंडेला स्टार्ट होणार आणि फ्रायडेला संपणार. एंड पॉइंट टू, स्टार्ट पॉइंट फ्रॉम. फ्रॉम मंडे lectures will be conducted to the date, the time, whatever is mentioned. So from is starting point and to is end point when you are referring time. All these prepositions are very important as far as telling the times are concerned or time factors are concerned. सगळ्यांना clear झाले? Yes, ma'am. कोणाला काही अडचण असेल, शंका असेल, अजून जेव्हा एक्झाम्पल्स बघू तेव्हा ही विचारले तरी चालणार आहे. इथपर्यंत झालं क्लिअर? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. Ma'am, until काही अडचण आहे का? स्क्रीन दिसत नाही मॅम. दिसते मॅम. दिसतंय ना स्क्रीन. दिसते मॅम. दिसतंय ना. I have started sharing my screen once again if it is visible. दिसते आता? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. दिसते. येस मॅम दिसते. मॅम आता नाही दिसत आहे. हो मी बंद केली 1-2 मिनिटं. ती आता दिसते ना? Yes, ma'am. This Yes, ma'am. मॅम दिसते. Now these are the examples. These are the examples of prepositions of time. Okay. In we are using with reference to months or years. In March, in 2005. Particular time of the day or a month or an year. जैसे कि in evening, in morning, in third week of April, in winter, in summer. या point of view ने आपल्याला in use करायचं. Okay. Then a century or a specific time in past or future. In 20th century, in early days, in the Stone Age, in future, in past. Then on, when we are referring a day, on Sunday, when we are referring dates on 7th, on February 7, whatever way we are referring dates. कुठल्याही पद्धतीने आपण डेट सांगत असू, डेट आधी सांगितली आणि मग मंथ सांगितला तरी किंवा मंथ सांगितल्यानंतर डेट सांगणार असो तरी. ओके. ज्या वेळेला आपण मंथ नंतर डेट सांगणार असतो त्यावेळेला आपण इन नाही यूज करत तर आपण ऑन फेब्रुवारी 7. आलं लक्षात? Come on, yes, ma'am. See here we have already seen की जर का आपण मंथ यूज करणार असू तर आपण काय म्हणतो? इन म्हणतो, इन मार्च. पण जर का आपण मंथ सांगतो आहे आणि मंथ नंतर डेट सांगणार आहोत दॅट टाइम ऑन फेब्रुवारी 7 असं. इन फेब्रुवारी 7 असं नाही. दिस इज एक्सेप्शन. If the month is followed by the date, you are supposed to use on as a preposition and not in. Though I have told you की months असतील तर in use करायचा आहे. Clear? येस मॅम. क्लिअर.
Yes, ma'am. Then comes particular days, जसं ऑन माय बर्थडे, ऑन इंडिपेंडन्स डे. ज्या वेळेला पर्टिक्युलर डेज सांगायचे आहेत, असे डेज की जे पर्टिक्युलर आहे, निश्चित आहेत, ठराविक आहेत, एक्सेप्शन्स आहेत, दॅट टाइम वी यूज प्रेपोजिशन ऑन. Then at, when you are referring time of a clock, ज्या वेळेला एक्झॅक्ट टाइम वरती तुम्ही एक्झॅक्ट ऍक्शन करणार आहात, at 3 o'clock, at 4:20 PM, when the time is followed by PM, AM or o'clock, usually you use at as a preposition. Okay? In which situations at won't be used, that I will tell you with reference to the sentences. When the time is short and precise, and when it is adverbial or noun phrases, that time at is used. आता हे सगळे एक्सेप्शन्स आहेत की जिथे at is यूज होणार, तर हे एक्सेप्शनल लक्षात ठेवायचे. ऍट नाईट, जसं मी आधीच सांगितलं, ऍट सनसेट म्हणतो आपण, इन सनसेट नाही म्हणत. आवाज ऍट नून म्हणतो, इन नून म्हणत नाही. ऍट लंच टाइम, ऍट द मोमेंट, ऍट दॅट टाइम. How we use at. These are all prepositional phrases or adverbial phrases. Sometimes we are using it in a fixed expression. इथे कुठला रूल ऑब्झर्व होत नाही, कारण हे फिक्स्ड एक्सप्रेशन्स असतात. प्रेपोजिशनचे रूल्स या केसेस मध्ये ऑब्झर्व होत नाही. दीज आर द एक्झाम्पल्स. समजलं? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Now here I have taken few examples of preposition. जसे की we arrived on Monday. The seminar starts at 10 AM. You are referring exact time. The company was founded in the 20th century. When you are referring centuries, years, months, you are supposed to use in. They got married on Friday, the 5th June. I have a meeting at 9 AM. The shop closes at midnight. Jane went home at lunchtime. Now these are the fixed prepositions: at midnight, at lunchtime. Okay. Then in England, it often snows in December with month. Do you think we will go to Jupiter in the future? When you are referring future, there should be a lot of progress in the next century. Do you work on Mondays? When you are referring days of the week. Her birthday is on 20th November or November 20 जरी असतं तरी इथे तुम्हाला on is, because you are referring day as a time duration. इतकं कळालंय सर्वांना? Yes, Yes, ma'am. ma'am. येस मॅम. Yes, ma'am. Oh, ma'am. केसचं पण मी तुम्हाला आताच घेते याच्यासाठी की मी तुमच्या बरोबर ही पीपीटी शेअर करणार आणि मग आपण याच्यावरती एक्झाम्पल्स बघणार. ठीक आहे? नाउ प्रेपोजिशन्स ऑफ प्लेस. आता बघा, ऍट हे प्रेपोजिशन, इन हे प्रेपोजिशन आपण डायरेक्शन मध्ये पण बघितलं, आणि ऑन हे प्रेपोजिशन हे तिन्ही ठिकाणी कॉमन आहेत. मला सर्वांना माहितीच असेल की मुवमेंटला पण हे तीन आहेत, म्हणजे डायरेक्शनला पण आहेत, टाइमला पण आहेत आणि आता प्लेसला पण आहेत. फक्त फरक कसा आहे ते आपण बघणार. इनच्या बाबतीमध्ये टाइमच्या रेफरन्सने आपण मंथ, इयर बघितले, सीझन बघितले. ऍटच्या बाबतीमध्ये आपण पॉइंट ऑफ टाइम बघितला, ऍट 9 o'clock, ऑन डेट्स अँड ऑन डेज ऑफ द वीक. टाइमच्या बाबतीत बघितलं. मुवमेंटच्या बाबतीत अतिशय वेगळा रेफरन्स होता. ऑन एखादी गोष्ट जेव्हा एखाद्या सरफेसला टच करत असेल त्यावेळेला आपण ऑन बघितला. इन ज्या वेळेला एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीच्या आत गेल्यानंतर स्टॅटिक होते, मुवमेंट नाही, त्यावेळेला एन. तसंच आता प्लेसच्या बाबतीमध्ये बघा, इन पोझिशन ऑर स्टेट इनसाइड. एखाद्या गोष्टीची एखाद्या गोष्टीमध्ये असलेली पोझिशन किंवा स्टेट. माईक म्यूट करा बरं तुमचे. And at, in the area of specific position or of an event or a place related to it. Now, what is the difference between in and at? ज्या वेळेला दोन prepositions यूज करायच्या जागा येतात त्यावेळेला नेहमी लक्षात ठेवायचं जे स्पेसिफिक आणि डेफिनाइट आहे ते at आहे आणि जे मोठं आहे ते in आहे.
For example, you are working in some company. When you are referring a company, the name of the company is preposition in and the name of the department is at. Ma'am, Definite still not places visible. या at ने सांगतात. जसं तुमचा रेसिडेन्शियल ऍड्रेस, I stay at or I live at so and so colony at. In नाशिक indefinite place झालं. नाशिक मध्ये कुठे नाही माहिती, मग इन झालं. प्लेसेसची नावं जी वास्ट एरिया मध्ये आहेत ते इन आणि जे क्लोजर मध्ये आहेत ते इन. ज्या वेळेला तुम्ही एखादी प्लेस लोकेशन डेफिनाइट वेने सांगतात, तुमचा ऍड्रेस ऍट आहे आणि तुमच्या गावाचं नाव इन आहे, तुमची कॉलोनी ऍट आहे आणि तुमच्या एरियाचं नाव इन आहे, जर का तुम्ही या रेफरन्सने यूज करतात. म्हणजे जे डेफिनाइट आहे त्यातल्या त्यात ते ऍट आहे आणि जे इनडेफिनाइट आहे मोठ्या स्केलला आहे ते इन. यू स्टे इन महाराष्ट्र state, but when you are referring state and place name, that is at Nasik in Maharashtra. In Nasik in Maharashtra nahi. Okay, whatever you are referring when you are using these types of sentences, whatever is specific, more closer to your definite location, you use at, and something which is indefinite, you use in. असंही शहरांच्या नावांसाठी, स्टेटच्या नावांसाठी आपल्याला इन हे प्रेपोजिशन यूज करायचे, तिथे आपण ऍट यूज करत नाही. परंतु जर का आपण अशा प्रकारचे यूज करतो आहेत प्लेसेस की जिथे आपण डेफिनाइट कडून इनडेफिनाइट कडे जातो आहे, त्यावेळेला डेफिनाइटला ऍट यूज करायचं आणि इनडेफिनाइटला इन यूज करायचं. कळालंय? Yes, ma'am. ओके. देन कम्स ऑन. Okay, ma'am. Again, on refers to position above in contact with for a certain side, the state of a process of and means of conveyance. For all these, we could use on when we are referring preposition on as being a preposition for place. Off, from a place or a position. एखाद्या गोष्टीपासून ज्या वेळेला आपण टेक ऑफ म्हणतो बघा, when you are leaving that place or position, that time we use off. By, at the side of, close to or next to. Beside काय आहे? Close to किंवा next to, आणि by आहे at the side of. Side लगेच immediate शेजारी नसेल तर by, immediate शेजारी असेल तर beside. अगेन प्लेसच्या बाबतीमध्ये परत अंडर घेतलाय, कारण की पोझिशन पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा हे यूज होतं. इन द लोअर पोझिशन और बिनीथ द सरफेस, सरफेसच्या खाली आपण अंडर यूज करतो. ओव्हर, अगेन इन और ऍट द पोझिशन अबव, मोर दॅन, बिलो, इन और टू लोअर प्लेस किंवा बिनीथ, च्या खाली या पॉइंट ऑफ व्ह्यूने. अबव, ओव्हरहेड म्हणजे डोक्याच्या वरती, किती वरती ते मेजरेबल नाही. अप, फ्रॉम लोअर टू हायर, अँड डाऊन अ डिसेंडिंग डिरेक्शन, खालच्या दिशेने येणारी, आणि इन्क्रीजिंग ऑर्डर असेल तर अप. आता तुम्ही म्हणाल की हेच आपण मिनिंग जे ते मुवमेंट मध्ये पण बघितले, प्लेसच्या बाबतीत पण सेम बघतोय. दीज मिनिंग्स आर गोइंग टू रिमेन सेम. परंतु ज्या वेळेला एखाद्या सेंटेन्स मध्ये ते यूज होतील त्यावेळेला त्यांचा रेफरन्स जो आहे तो प्लेस पॉइंट ऑफ व्ह्यू ने चेंज होईल. जसे की एक्झाम्पल्स बघा, स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. We live in India. There is a cat under the table. इथे बिलो द टेबल आपण म्हणणार नाही, कारण ते डिस्टन्स आपल्याला डोळ्यांनी दिसण्यासारखं आहे. आय हंग माय कोट बिहाइंड द डोअर, च्या मागे या पॉइंट ऑफ व्ह्यू ने. अ पाथ अबव द लेक, लेकच्या वरती असणारा रस्ता. दिस इज द बेस्ट टीम इन द वर्ल्ड. When we are referring something in a broader or a larger scale, when we are using scales on a generic levels, that time we use preposition in.
She sat at the table. Now, at the table, at the sofa, these are fixed prepositions of place. At the table म्हणजे टेबलच्या वरती नाही, टेबल कडे. ज्या वेळेला टेबलाच्या बाजूला बसली या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला बोलायचं असतं. The book is on the desk. I hung my coat behind the door. I guess this is repeated. The plane is just below to the cloud, and they walked slowly through the woods. These are all the prepositions of place, where place is exactly being denoted with the help of these prepositions. Okay. Now, common errors in the use of prepositions which we are going to see, and these are very important, so please pay attention. होप तुम्हाला जास्त होत नाहीये आज. हे रिव्हिजन आहे कारण एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला प्रेपोजिशन्स ऑलरेडी माहिती आहे. Can I complete the topic? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. With in and at, the correct term may depend on the time of the day. For example, in English, we use in the with morning, afternoon, and evening. Already I have explained you, but once again, I'm explaining you because these are common errors that we can commit by looking at the rules. For example, in English, we use in the with morning, afternoon, and evening, but we usually use at when talking about night. Helen goes running in the morning. Tim goes running in the afternoon. Shirley goes running in the evening. Bob goes running at night. At the night पण नाही करायचं. Okay. So these are fixed expressions where night is always carry preposition at and not in, though it is time of the day. दिवसभरासाठी आपल्याला in preposition use करायचंय, पण हे exception आहे, हे विसरायचं नाही. मिडनाईट, मिडडे सुद्धा ऍटच यूज करतो. नेक्स्ट, यू कॅन यूज प्रेपोजिशन टू फॉर डिस्कसिंग जर्नीज. फॉर एक्झाम्पल, आय एम गोइंग टू टस्मानिया. जर्नीला जात आहे, प्लेस, लोकेशन. आय एम गोइंग ऍट टस्मानिया म्हणायचं नाही. बट विथ द वर्ड अराइव्ह वी यूज इन और ऍट टू डिस्क्राइब रिचिंग अ डेस्टिनेशन. एखाद्या डेस्टिनेशन कडे जाताय त्यावेळेला तुम्हाला टू यूज करायचंय. परंतु जर का तुम्ही अराइव्ह यूज करतायत वर्ड डेस्टिनेशनला पोहोचल्यानंतर, तर तुम्हाला अराइव्ह इन और अराइव्ह ऍट यापैकीच दोन प्रेपोजिशन यूज करायचे आहे टू डिस्क्राइब रिचिंग अ डेस्टिनेशन. फॉर एक्झाम्पल, शी अराइव्ड इन टस्मानिया जस्ट आफ्टर लंच. अराइव्ड, पोचलीये. जाते आहे त्यावेळेला टू, पण पोहोचली आहे डेस्टिनेशनला त्यावेळेला इन. ही अराइव्ड ऍट द रेस्टॉरंट 5 minutes लेट. आता जर का वेग आहे, टस्मानियात नक्की कुठे हे सांगितलं नाहीये, यू विल अराइव्ह इन. बट इफ द प्लेस इज डेफिनाइट, then that time arrived at. Whether to use in or at typically depends upon the destination that I've already cleared. In for cities, countries, or other large areas, and at for specific for expressions, for example, library to someone's house. Arrived at ला तुम्हाला ज्या वेळेला डेफिनाइट प्लेस सांगितलेली आहे, लार्ज स्केल सांगितलेले नाही त्यावेळेला अराइव्ड ऍट. परंतु सिटीजची नावं आहेत, कंट्रीजची नावं आहेत त्यावेळेला अराइव्ड इन. म्हणजे अराइव्ह जर का वर्ड असेल आणि तुम्ही एखाद्या डेस्टिनेशनला पोहोचलाय या संदर्भात बोलताय, त्यावेळेला जर का गावाचं नाव घेतायत, यूज आर्टिकल इन, preposition in. And if you are using a place where you have reached, use a preposition at. Okay, otherwise destination साठी आपण to हे preposition यूज करतो. कळालं या तिन्ही preposition मधला फरक? Yes, miss. Now the third error that we usually commit while using preposition. When talking about how long something has been happening, we use for, paryanta, for referring to a length of time. For example, for a period of hours, days, or months. I have been writing for 6 hours.
मी 6 आठवड्यांपासून किंवा 6 तासांपासून लिहित आलेलो आहे किंवा 6 तासांपर्यंत लिहित आलोय. बट इफ वी आर युझिंग अ स्पेसिफिक टाइम एज अ पॉइंट ऑफ रेफरन्स, we use since. I have been writing since breakfast. I have been writing for 6 hours. 6 तासांपर्यंत मी लिहित आलो आणि मी ब्रेकफास्ट पासून लिहायला घेतलं. Okay? पासून since पर्यंत for. The difference here is that first refers to measure of time while the second refers to fixed point in the past when the activity began. एखादी ऍक्शन करायला सुरुवात कधी केली किंवा कधी झाली या रेफरन्सचे सेंटेन्सेस असले तर सिन्स, आणि एखादी ऍक्शन किती कालावधीसाठी केली गेली तर असेल तर फॉर. आय हॅव बीन रायटिंग सिन्स 6 hours असं आपण म्हणू शकत नाही. इथे आपल्याला फॉरच यूज करावा लागेल. मी तुम्हाला आधीच हे एक्सप्लेन केलं आहे की फॉर आणि सिन्स कसा यूज होतो आणि त्यात काय फरक आहे, कुठून जेव्हा पर्यंत हे ऍक्शन आहे त्यावेळेला फॉर. आता प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसला कधी कधी एक्सेप्शनल फॉर यूज होतो. अशा रेफरन्सचे सेंटेन्सेस युजली येत नाही. यात नेहमी अनडाउटेडली सिन्सच बसतो. मग फक्त चेक करून घ्यायचं की फॉर पर्यंतचा कालावधी दिलाय की पासूनचा कालावधी, म्हणजे पॉइंट ऑफ टाइम, ऍक्शन कधी सुरू झालीये हे दिलंय की ऍक्शन कधीपर्यंत केली गेलीये हे दिलेलं आहे. पर्यंत असेल तर फॉर आणि पासून असेल तर सिन्स. क्लिअर? Okay, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Now these are also few common errors that we are going to see. When we describe how well someone does something, एखादी गोष्ट एखादा व्यक्ती चांगल्या पद्धतीने करतो असं जेव्हा आपण डिस्क्राईब करत असू, we often use the verb phrase is good followed by preposition at. एखादा व्यक्ती जर का एखादी गोष्ट करण्यामध्ये तरबेज असेल तर आपण गुड यानंतर ऍट हेच प्रेपोजिशन, ही इज गुड इन रायटिंग असं नाही, ही इज गुड ऍट रायटिंग. However, if we use the verb phrase does well, we usually use the preposition in. Which can lead to a confusion between the two things. For example, my brother is good at English. Correct. My brother is good in English. Nahi, this is incorrect. My sister does well in school. Correct. My sister does well at school. Incorrect. Good at पाहिजे, well in पाहिजे. When referring to motion, it is grammatically correct to say into rather than in. I jump into the river. हे incorrect आहे. In आणि to वेगळं लिहायचं नाही. I jumped into the river because you are doing the action of jumping. That means kinetic action is there. He threw the ball in the basket. He threw the ball into the basket कारण की throwing ची जी action आहे ती सुरू आहे. Good असेल तर at यूज करायचं, well असेल तर in यूज करायचं. These are fixed expressions. ज्या वेळेला ऍक्शनला मुवमेंट आहे, ऍक्शन होते आहे असं सांगायचं आहे, तुम्ही चालतायत, तुम्ही जम्प करतायत म्हणजे तुम्ही ऍक्शन करतायत, त्या वेळेला इनटू एखाद्या ऍक्शनने एखाद्या ठिकाणी पोहोचताय, आतमध्ये शिरताय, त्यावेळेला इनटू, तिथे इन वापरायचा नाही. क्लिअर? क्लिअर. Yes, ma'am. Clear. Okay. Now, this hyperlink that I have given in this is a YouTube link where you can learn the usage of prepositions on this YouTube link also. इथे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, ज्या लिंक वरती आणखीन जास्त डिटेल स्वरूपात हे एक्सप्लेन केलेलं आहे की प्रेपोजिशन कसे यूज करायचे. प्रेपोजिशन्स युसेज इज मियरली अ मॅटर ऑफ अ प्रॅक्टिस. जितकं प्रॅक्टिस कराल तितक्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला यूज टू होता तुम्ही आणि तुम्हाला आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने कळतात. दॅट्स वाय डू क्लिक ऑन दिस लिंक टू लिसन द युसेज ऑफ प्रेपोजिशन्स. सगळ्यांना क्लिअर झालंय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, आपण ma'am. प्रेपोजिशन्सचे काही एक्झाम्पल्स घ्यायचे. Yes, ma'am. Yes, ma'am.
ओके देन थिअरी नोटबुक मध्ये लिहा. प्रॅक्टिकलच्या नोटबुक साठी आपलं लेक्चर संपल्यानंतर मी तुम्हाला साधारण 15 ते 20 एक्झाम्पल्स आर्टिकल्सचे देईल आणि 15 ते 20 एक्झाम्पल प्रेपोजिशनचे देईल, जे तुम्हाला प्रॅक्टिकलच्या नोटबुक मध्ये लिहायचंय, ज्याचं नाव टाकायचंय असाइनमेंट नंबर 4 ग्रामर ऍप्लिकेशन आणि त्याची डेट टाकायची आहे कालची, कारण आपला प्रॅक्टिकल काल असतं. ती कालची डेट होती 2 नोव्हेंबर. ओके, सो कालची डेट टाका आणि ग्रामर ऍप्लिकेशन असं त्या असाइनमेंटचं नाव टाकायचं. ग्रामरचे जसजसे आस्पेक्ट आपले थिअरी लेक्चरला कम्प्लीट होतील तसतसे मी तुम्हाला त्याच्यात लिहायला लावलं. ठीक आहे, त्यामुळे हे असाइनमेंट जोपर्यंत ग्रामर कम्प्लीट होणार नाही तोपर्यंत कम्प्लीट झाला असं समजायचं नाही. सेंटेन्सेस मी तुम्हाला आज फॉरवर्ड करेल, जितके करेल तितके लिहून तेवढा पार्ट कम्प्लीट करा. ओके मॅम बोला. तुम्ही टाकशाल तर कशी लिहायचे का मॅम ते? असाइनमेंट नंबर 3 साठी किती तुम्ही पेजेस लेफ्ट करायचे? टाकल्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकलच्या नोटबुक मध्ये लिहायचंय आणि आता मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देते. जे आपण एक्झाम्पल्स बघतो, जसं आपण आर्टिकल्सचे बघितले त्या पद्धतीने आपण साधारण 15 एक्झाम्पल्स घेऊया. चालेल ना? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. असाइनमेंट नंबर किती पेजेस लिव्ह करायचे? मी तुम्हाला सांगितलं थर्ड असाइनमेंटला फक्त 1 पेज लिव्ह करा, कारण थर्ड असाइनमेंट सेमिनार जो आहे तो तुमचा झाल्यानंतर त्या प्रिंटआउट्स काढून तुम्हाला तो स्टिक करायचा आहे तिथे. एकदम बंडलच्या बंडल 7-8 जरी असल्या तुमच्या 10 समजा स्लाइड्स आहेत तर त्याच्या प्रिंटआउट काढायच्या आणि तो एकाच पेजला तुम्हाला फक्त स्टॅपल करायचा. त्यामुळे एकच पेज तुम्ही थर्ड असाइनमेंटला सोडा आणि लगेच फोर्थ असाइनमेंट जी आहे ती ग्रामर ऍप्लिकेशनची तुम्ही लिहायला घ्यायची. हे जे आहे हे सीएमएसच्या थिअरी नोटबुक मध्ये लिहायचे, कारण हे एक्झाम्पल्स तुम्हाला असाइनमेंट मध्ये लिहायचे नाहीये. असाइनमेंट साठी मी सेपरेट एक्झाम्पल्स तुम्हाला देणार आहे. क्लिअर? येस. आणि मॅम प्रेपोजिशन व आर्टिकल जेवढे पण ते प्रॅक्टिकल बुक मध्ये लिहायचे का? नाही, आर्टिकल साठी सुद्धा मी वेगळे एक्झाम्पल्स देणार आहे. मी आता याआधी तेच बोलली की नाही? मॅम एक्झाम्पल नाही, साठी त्याचं पण मी डेफिनेशन. तुम्हाला सेपरेट एक्झाम्पल नाही, डेफिनेशन. आर्टिकलचे डेफिनेशन्स, आर्टिकलचे जे काही रूल्स आहेत ते तुम्हाला असाइनमेंट मध्ये लिहायचे नाहीयेत. थिअरी नोटबुक मध्ये तुम्हाला लिहायचं असेल तर जरूर लिहून घ्या. ओके मॅम. मॅम आणि हे सांगा जे आता काही- क्वेश्चन. अं? मॅम क्वेश्चन सांगा ना. कसले क्वेश्चन सांगू मी? प्रेपोजिशनचे तुम्ही देत होते ना अरे आता आपल्याला. तेच सांगते ना, पण बाकीचे जर का डाऊट विचारतायत तर त्याची उत्तरं नाही द्यायचे का मी? आणि प्रेपोजिशनचे क्वेश्चन्स जे असाइनमेंट मध्ये लिहायचे त्याची मी पीडीएफ सेंड करेल तुम्हाला. आणि आता प्रॅक्टिस साठी देते. ठीक आहे, कळालंय सर्वांना एवढं? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. येस. मी चॅट बॉक्स मध्ये पण टाकते काही एक्झाम्पल्स, तिथे पण बघा किंवा ऐकलं तर फार चांगलं आहे. घ्या पहिलं एक्झाम्पल. I have been PEEN waiting here 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 dash long time. ऐकायला आलंय सर्वांना? Yes, ma'am. ओके. Yes, ma'am. आता बघा, हॅव बीन वेटिंग म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आहे आणि पॉइंट ऑफ टाइम आहे की पिरियड ऑफ टाइम आहे ते तुम्ही बघा. पर्यंत आहे का पासून आहे? पासून. पर्यंत. पासून. पासून आहे म्हणजे काय यायला पाहिजे? Since. Since is the correct answer. I have been Since. waiting since long time. Since आन्सर लिहा सगळ्यांनी त्याचं. आता नेक्स्ट सेंटेन्स घ्या. दॅट इज व्हॉट आय वॉज सर्चिंग डॅश. दॅट इज व्हॉट आय वॉज सर्चिंग. चॅट बॉक्स मध्ये पण टाकते मी एक्झाम्पल्स.
मॅम सर्चिंग नंतर काय बोलल्या? डॅश. चॅटबॉक्स ओपन करून ठेवा. Ma'am, can I tell answer? Yes. That is what I was searching for. Yes, that is what I was searching for. The next example I have posted on chat box. The road goes dash the jungle. Ma'am, may I? Yes. Through the jungle. Through or across. Across is the Across. appropriate one. Next example क्या? The salesman is very good. Chat box मध्ये टाकलंय. The salesman is very good dash English. Ma'am, can I tell answer? Yes. At English. Salesman is very good at the English. At English. का? कारण की good असलं की त्याच्यानंतर येणारा preposition atच असणार आणि well असेल तर in असणार. बाकीच्यांना कळतंय का काही? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Sentence घ्या. He is coming dash plane. Plane. He is coming dash plane. Why? Madam, may I? काही आन्सर Ma'am, can मी I? सांगतो त्यावेळेला कुठला यूज करायला लावलाय मी प्रेपोजिशन when we are telling the means माध्यम सांगतोय त्यावेळेला बाय he Bye. is coming Bye bye. by plane. Next देऊ का सेंटेन्स Yes, ma'am. Yes, Yes. ma'am. Ma'am. The factory is closed dash Sunday. डेज चे नाव आले की Ma'am, may I? Ma'am, can I? yes May I? The Yes. factory is closed on Sunday. on Sunday. Days of the week आलं की नेहमी on. On. आता नेक्स्ट घ्या I shall be waiting. I shall be waiting dash the bus stop. I shall be waiting dash the bus stop. Yeah. Yes. I shall be waiting at the bus stop. Yes, very good. I shall be waiting at the bus stop because you are talking about definite place. Okay. Next. He was born, B-O-R-N, born, dash Vikrampur, comma, a village, dash Bengal. He was born dash Vikrampur. Ma'am, may I? Yes. Ma'am, मी सांगू का? Ma'am, सांग ना. He was born in He was village born in Bengal. at Vikrampur, a village in Bengal. हा ही वॉज बॉर्न ऍट विक्रमपूर. जे डेफिनाइट आहे ते ऍट आणि नंतर येणार इन जे लार्ज आहे म्हणजे बेंगॉल लार्ज आहे मग अ विलेज इन बेंगॉल. बाकीच्यांना येत आहे का लक्षात? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट सेंटेन्स घ्या आता. द लँड वॉज flowed, P-L-O-U-G-H-E-D. The land was flowed dash the farmer dash
the help of tractor. I have posted on chat box too. Ma'am, may I? Means असेल त्यावेळेला by. The land was plowed by the farmer with the help of tractor. Ma'am, next example. Next घ्या. We made dash the airport. Ma'am, may I? At. May Yes. I, ma'am? Yes, At. We met at the airport. We met at the At. airport. very good. Take the next one. My brother has been living here dash 10 years now. Ma'am, may I? Yes, May I? My Bola. brother has been living here since 10 years. yes, very good. Since 10 years now. कशावरनं एकतर has been living हे आलं sentence construction आणि point of time आहे. मॅम सेंटेन्स एकदा परत सांगा ना. हं? सेंटेन्स एकदा रिपीट करा ना. चॅट बॉक्स मध्ये टाकलंय बघ, तुला दिसतंय का चॅट बॉक्स? चॅट बॉक्स मध्ये दिसत नाहीये मॅम. My brother has been living here dash 10 years now. Since, ma'am. Yes, since is the right answer. Next sentence gya. The first shift of factory starts dash 7 a.m. The first shift of factory starts at 7 a.m. May I? Yes, Ma'am, you tell. The first shift of factory starts on 7 a.m. का बरं से ऑन येईल? At it, ma'am. ऑन ने आपण Ma'am, वेळ at- सांगतो का? आपण At it, एक्झॅक्ट ma'am. ऍट ने Sorry, सांगतो. मॅम तुम्हीच आन्सर सांगितलं होतं. मी आन्सर Ma'am, पण तुम्ही सांगतो. त्यांना सांगितलं. क्वेश्चन मध्येच आन्सर सांगितलं. मग तरी पण ऑन सांगितलं त्याने आन्सर. त्याला Okay, take the next example. The manager, mic mute करा रे तुमचे. The manager will held the meeting. The manager will held the meeting dash 10 a.m. dash 10 a.m. to 1 p.m. On. ma'am, may I? May I? Yes. Miss, may I? Meeting will be held Held at 10 the a.m. to 1 meeting p.m. from 10 to 1 p.m. Miss, may सगळ्यांनी I? हेच लिहिलंय का? The correct answer is from. बाकीच्यांनी माइक म्यूट ठेवा बरं प्लीज. The manager will held the meeting from 10 a.m. to 1 p.m. कधी कधी दोन्ही ब्लँक दिलेले असतात. पहिला पण आणि टू चा पण प्रेपोजिशन साठी ब्लँक दिलेला असतो. तर त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित तुमचे जे काही ब्लँक आहेत ते सिलेक्ट करावे लागतात.
नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. करण hide himself. Karan hide himself dash the sofa. Behind the sofa. Behind the sofa. On the sofa, in the sofa करायचं नाही. नेक्स्ट घ्या. Divide this dash. Divide this dash the two of you. Divide this dash the two of you. Between. Between two of you. का बरं between? among का बरं नाही? कारण दोनच जण आहे ते म्हणून जसं दोनच दोन जण पेक्षा नेक्स्ट among सांगितलं किती जणांनी म्हणून मला ते जेव्हा दोन टू ऑफ यू असं येऊन गेलंय दोन जेव्हा आपल्याला ऑलरेडी हिंट मिळाली त्यावेळेला काही विचार करायची गरजच नाही. ही इज डॅश माय रँक. किलो किंवा अबाव जरी म्हटलं तरी चालतं. नेक्स्ट घ्या. आय कॉंग्रॅच्युलेट यू डॅश युअर सक्सेस. मॅम कॅन आय येस. आय कॉंग्रॅच्युलेट यू ऑन युअर सक्सेस. हा इथे फॉर युअर सक्सेस करायचं नाही कारण ऑनच्या बाबतीत आपण ऑलरेडी बघितलं एखादा स्पेशल ओकेजन किंवा स्पेशल डे असेल जसे की ऑन बर्थडे ऑन इंडिपेंडन्स डे ऑन सक्सेस तशा पद्धतीने ऑन युअर सक्सेस इज अ स्पेशल ओकेजन दॅट्स वाय इट विल कॅरी प्रिपोजिशन ऑन अँड नॉट फॉर. नेक्स्ट सेंटेन्स घ्या. द बुक फेल dash the table. मॅम एकदा परत बोला. The book fell dash the table. The book fell on the table. On the table. On का बरं फेल चा अर्थ काय? टीचर फ्रॉम द टेबल. पडणे. मग आपण डिटॅच साठी कुठली गोष्ट एखादी गोष्ट एखाद्या गोष्टीपासून फिजिकली लांब जाते ऑफ OFF ऑफ. फेल ऑफ ही फ्रेज पण आहे. द बुक फेल ऑफ द टेबल. कळालं? येस मॅम. नेक्स्ट Yes, सेंटेन्स ma'am. घ्या. She entered. She entered dash the classroom. Excuse me. She entered dash the classroom. Miss, may I? Yes. She entered in the classroom. In the classroom. No. No. In the class. On the she enter at the classroom. तुक्के गेम सुरू. एंट्रीची मुवमेंट होते की क्लासरूम मध्ये आत जाण्याची मुवमेंट होते आहे. जेव्हा मुवमेंट होते त्यावेळेला कुठलं प्रिपोजिशन सांगितलं मी? She entered टू पाहिजे. classroom. She entered into the classroom.
मी आता तुमच्या बरोबर ती प्रेपोजिशनची जी पीडीएफ आहे ती शेअर करते, तिचा व्यवस्थित अभ्यास करा. मग 15 किंवा 20 एक्झाम्पल्स मी पीडीएफ तुम्हाला आज देते. सगळ्यांनी आर्टिकल आणि प्रेपोजिशनचे आणखीन एक्झाम्पल सॉल्व्ह करून आपल्या नोटबुक मध्ये, प्रॅक्टिकलच्या नोटबुक मध्ये कम्प्लीट करायचं आहे. असाइनमेंटला नाव द्यायचं, असाइनमेंट नंबर 4 ग्रामर ऍप्लिकेशन. डेट टाकायची आहे 2 नोव्हेंबर 2021. क्लिअर आहे सगळ्यांना सूचना? Yes, ma'am. Yes, ma'am. We will Yes, stop over here. ma'am. We will have our extra lecture on Monday. I wish you all very happy and safe, prosperous Diwali to all of you and your family members. Take care and celebrate the Diwali. मॅम मंडे पासून आपलं सेमिनार स्टार्ट होईल ना? Yes, Monday पासून आपले सेमिनार सुरू होतील. तर मॅम माझी पीपीटी झाली, त्याला पीडीएफ फॉर्म मध्ये कसं कन्वर्ट करायचं? मी ते तुम्हाला मंडेला सांगेल. आधी प्रेझेंटेशन, मग Ma'am. पीपीटी मध्ये. मॅम बोला. मॅम आपण इंग्लिश मध्ये करू शकतो का, हे काय बोलता मराठीत करू शकतो? नाही, इंग्लिश मध्येच करायचं. मराठीत तर नेहमीच करतो आपण सगळं. ओके मॅम. इंग्लिश मध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा. चुकलं तरी हरकत नाही, पण पळायचं नाही ऍक्टिव्हिटी पासून. समजलंय सर्वांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so we will stop over here. Once again, happy Diwali to all of you. You can leave the lecture now. Happy Diwali, ma'am. Happy Diwali, ma'am. Happy Happy Diwali. Diwali, ma'am. Happy Diwali, ma'am. Happy Diwali, ma'am. मंडेला आहे का आपलं लेक्चर? Happy Diwali, ma'am. अरे मॅम मी सांगितलं ना भाऊ. मंडेला 8 वाजता होईल लेक्चर. मी ग्रुप वरती तसं टाकेल. ठीक आहे? ओके मॅम, बाय मॅम. आणि Bye, ही ma'am. जी पीपीटी ही टाकते. येस, बाय. हॅपी दिवाळी मॅम. Happy Diwali, ma'am. Happy Diwali, ma'am. हॅपी दिवाळी सर्वांना. तुम्हाला सर्वांना हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी फ्रेंड्स. हॅपी दिवाळी टू ऑल ऑफ. पब्लिक. हॅपी दिवाळी. Happy Diwali. हॅपी भाऊबीज.